काल देगलूर येथे शिवसेना शिंदे गटाचा लोकसभा आढावा बैठकीचा कार्यक्रम गोविंद माधव मंगलकार्य येथे घेण्यात आला। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड लोकसभा निरीक्षक दिलीप शिंदे यांनी नांदेड लोकसभेत महायुतीचा झेंडा फडकेल असे काम सर्व शिवसैनिकांनी करावे, या बैठकीत शिंदे यांनी आवाहन केले। यावेळी नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मंगेश कदम, महिला जिल्हा प्रमुख गीता पुरोहित, उपजिल्हा प्रमुख सविता चप्पलवार, बिलोली तालुका प्रमुख बाबाराव रोकडे, देगलूर तालुका प्रमुख गळापांबा संगे, देगलूर शहर प्रमुख व्यंकट पुरमवार, ओबीसीचे महासचिव वैभव धनगे, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, धनाजी जोशी, शिवाजी हेडगुळे, विजय सूर्यवंशी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या आढावा बैठकीत उपस्थित होते। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। कामावर प्रभावी होऊन मी काँग्रेस पक्षात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। मी लोकप्रतिनिधी म्हणून नांदेड महानगरपालिकेत काम केलेलं आहे। पंचायत समिती असो, ग्रामीण भागात ग्रामपंचायतपासून सुरुवात झालेली आहे आणि आज अनेक पदावर काम केलो, पण तिथे काही आम्हाला थोडा न्याय मिळाला। मागच्या वेळेस मी देगलूर बिलोली विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी इच्छुक होतो, 13 ला इच्छुक होतो। आता ते सांगितल्यासारखं सर तसं काही नाही की म्हणजे इच्छा तर सगळे व्यक्ती करू शकतात, पण माझ्यापेक्षा जागा वगैरे असं तर तुम्ही त्यांना 100% बोललं शिवसेनेत। आम्ही 100% सर मी दिल्लीत आहे, दिल्लीला माझं जन्म, माझं 15-16 वर्ष बालपण शिक्षण सगळे दिल्लीला झालेलं आहे। त्यामुळे दिल्ली आणि देगलूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा मित्र परिवार असल्यामुळे सर मी आपल्याला शब्द देतो की 100% शिवसेनेचा झेंडा या दिल्ली देगलूर बिलोली विधानसभेवर फडकल्याची बाब राहणार नाही। आपल्या जिल्हा प्रमुख मुंडे साहेबांच्या तालुका प्रमुख आंबे साहेब बिलोली चांगले तालुका प्रमुख आमच्या पुढे जायचं अतिशय चांगलं काम आहे। आता कसं आहे तिथं काँग्रेसचा आमदार आहे, या अगोदर आपल्या पक्षाचे आमदार होते, त्यांनी कधी कोणती नगरपालिकेत निवडणूक लढवली, कधी कोणतं त्यांनी बिलोली असो, अंगणवाडी असो का देगलूर असो त्यांनी उमेदवार दिला नाही। त्यामुळे आपल्याला एक तुझ्यापासून काम करावं लागेल आणि इथे देगलूरचा आमदार आहे। देगलूर इथे सगळे माझ्या मते पूर्ण जिल्हा परिषद मेंबर काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे थोडंसं आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण ताकद द्यायला आवश्यक आहे। कारण इथं हे अशोकरावजी चव्हाण यांचा जिल्हा आहे आणि इथे आमदार त्यांचे असल्यामुळे थोडंसं लोकांना आपण मुख्यमंत्री साहेबांची जी योजना आहे, परवाच मी बचत गटाच्या खूप मोठ्या महिलेला बोललो, त्यांनी म्हणजे की बचत गटाला तर अतिशय चांगल्या योजना जर कोणी दिल्या असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। ते भोगची महिला आहे आणि ते पण आता काही दिवसात आपल्या पक्षात काम करणार आहे, प्रवेश करणार आहे। म्हणजे शिंदे साहेबांना सर्वसामान्यांसाठी गोरगरीब, दलित, अल्पसंख्याक, ओबीसी, एससी, एसटी सर्व मानवजातीसाठी काम आहे। साहेब म्हणजे काय असा जे काम करते त्याला ताकद देण्याचं काम शिंदे साहेब करतात। आम्ही ऐकत होतो की शिंदे साहेब एक पॉवरफुल 16-18 तास काम करणारे मुख्यमंत्री आहे। त्यांनी या अगोदर नगरविकास मंत्री होते, अतिशय पॉवरफुल 40-50 आमदार साहेबांच्या शब्दावर येतात, म्हणजे हे काय साहेबांच्या म्हणजे कामावर प्रभावी होऊन येतात, त्यावर आम्ही प्रभावी होतो। दिल्लीमध्ये माझ्यामध्ये 94-95 जणांनी कृष्णा म्हणजे भाऊ वागले त्याच्या काळात शिवसेनेचा शाखा पण होता, पण तिथे काही नेतृत्व जेव्हा नव्हतं म्हणून मी ते अशोक चव्हाण साहेबांना मतदान काँग्रेस जोडले, पण मी उलट शिवसेनेत काय पडलं तर रस्त्यावर उतरायचं, कार्यकर्त्यासाठी 2 हात करायचं, की म्हणजे आम्ही म्हणजे काम करणारे कार्यकर्ते, काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर आरोप त्यावर होतच आहे, जे कामच करत नाही त्याच्यावर काय आरोप, त्याच्यामुळे आम्ही रात्र नाही दिवस कधी कार्यकर्ता आम्ही त्याच्या मागण्या त्याला चांगल्या काम करतो। कारण आम्ही अजून मला वाटत नाही की 6 वेळेस मी माझ्या कुटुंबाचे लोकप्रतिनिधी आहोत की आम्ही सारे कार्यकर्ते आहोत आणि मी पण मला साहेबांनी एससी एसटी ओबीसी जिल्हा प्रमुख म्हणजे साडी जबाबदारी दिली आहे। कारण मुंडे साहेब आहेत, मुंडे साहेबांनी काम करणार आहे, हळप आमच्यासाठी लिंगायत समाज खूप मोठा आहे, त्यांच्या वेगळं होते काम खूप चांगलं आहे, आमचे रोकडे साहेबांचं काम चांगलं आहे, एक साडी झाली आणि निश्चितच नगरपालिका निवडणूक असो इथे तर 10 नगरसेवकांमध्ये वाटेल गेले की शिवसेनेत नवीन यायला तयार म्हणजे ते नाही संपलं, ते 40 वर्षापासून आम्हाला घेतलेलं भूतच बनणार नाही, हे काय आपल्या मनोरंजन खाली उतरणार नाही। आता पालकमंत्री आहे गिरीश महाजन, ते तो वरच्या लेवलचे, ह्याला आपले खासदारी दिसणार, आमदारी दिसणार, आम्ही कोण दिसणार, म्हणून आमची प्रक्रियेची
मी आमच्या मान्य मागण्या तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवाव्या. आम्हाला निधी भेटून मिळतो सर, आम्हाला सुविधा भेटून मिळतो सर, परंतु या जिल्ह्यामध्ये भाजपच्या सरकार आहे असे सर्वांना, परंतु भाव पात्र दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं सरकार ऐकून घ्या. ते सर्व कुठेतरी मार्ग आम्हाला म्हणायची गरज, आम्हाला म्हणायची गरज, परंतु सन्मान घेतलाच पाहिजे हे आपल्याला. आपला सीएम ऑफिसवरून आलेले शिवाजीराव सांगितलं थोडीशी खंत त्याने गालापाना बदल बोलली, ते त्याच्या मनात बोलली. सर त्यांना जे त्रास होते ते तुमच्यासमोर मांडलाय, त्यांच्यासमोर मांडला, माझ्यासमोर मांडला, मी तुमच्यासमोर मांडला. परंतु मी विनंती करत हे आपल्याला दिलेल्या पक्षाचं काम आहे, आपल्याला करावं, आपल्याला समजून सांगावं की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, कामगारांसाठी विविध योजना आणत असतात आणि त्या योजना जर आपण आपल्या जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकत असलो तर त्याचा उपयोग मला आणि तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना कसा होतो. ही एक संकल्पना आहे शिवदूतची संकल्पना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवदूतच्या मार्फत शासनाच्या आलेल्या संपूर्ण योजना आपण लोकांपर्यंत पोहोचायच्या, म्हणून ही शिवदूताची आपण निर्मिती करतो. तुम्हाला दिलेले पद जसा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्यात मोठा कार्यकर्ता कोण असेल तर तो शाखा प्रमुख, तसंच या एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा सर्वोच्च पद काढले शिवदूत, आणि हे शिवदूत बळकट महत्वाचं पद आपल्यासाठी. काम करता येत नसेल तर आपण काय करायचं तर पुन्हा संयम ठेवा, संयमाचं फळ हे गोड होईल. काळजी करू नका, आपल्या सगळ्या लोकांनी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचले, त्यातनं काहीतरी मागणी आहे आणि नक्कीच तुम्हाला ताकद देण्याचं काम माझ्या माध्यमातून मी पुढेपर्यंत करत राहील. राहिला प्रश्न शिंदे साहेबांना पुढच्या वेळेस मोठी म्हणून पाहायचं असेल तर तुम्हाला सर्वांना साथीनं, जोमानं आणि ताकदीनं काम करावं लागेल. कारण शिवाजी महाराजांचा मावळा कधी थकत नाही, मावळ्याची भूमिका लढायची आणि ते लढायचं काम आपल्याला करायचं. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथं सविस्तर बोलणार नाही, जाहीर आपल्याला बोलता येत नाही, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सर्वसामान्यांचा विचार करणारा नेता मुख्यमंत्री रस्त्याने जाताना रस्त्याने आपला कार्यकर्ता दिसला तर गाडी थांबून उतरून त्याला विचारपूस करणारा नेता आजपर्यंत महाराष्ट्रात झालेला नाही, यापुढे होणार नाही. हा तळागाळातल्या लोकांचा, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री त्याने तुमच्यासाठी राबवलेल्या योजना, आता तुमच्या महिलांसाठी का लेख लाडकी योजना आहे, पण महिला धर्माने आता सुरू करताय 1 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्या अनुषंगाने त्याच्यातून बरेचसे कार्यक्रम महिलांसाठी, नारी शक्तीसाठी असतील. तर अशा मुख्यमंत्र्यांना बळ देण्यासाठी आपल्या अन्याय झालाय, त्या अन्यायाचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आपल्याला काम जोमानं करावं लागेल. आपला आमदार आपल्याला येऊन आणायचा असेल तर आपल्याला काम करावं लागेल आणि पुढचा आमदार आपल्याला येऊन आणायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्ही कामाला लागा. बाकी एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. बिलोळीची जागा आपण बोलू ना, बिलोळीची जागा 5 जागा आपल्याला घ्या. नांदेड जिल्ह्यामध्ये 5 जागावर आपण मागणी करतो. आम्हाला आमचा आमदार पाहिजे आणि आलेला आमदार हा कायम आमच्यात राहावा असा आमदार आम्हाला निवडून आणायचा आहे. त्यासाठी तुम्ही पक्ष कार्य करताना कुठेही कमकुवत पडू नका, जोर लावून काम करा. शिवदूत आता तुमचे किती आहे? तर आपल्या बूथ प्रमुख, संपूर्ण बूथ प्रमुख, एका ग्रुपमध्ये राज शिवदूत आणि संपूर्ण तुमच्या तालुक्यातील पदाधिकारी, महिला आघाडीचे असतील, युवा सेनेचे असतील, शिवसेनेचे, संपूर्ण 25 तारखेच्या आतमध्ये हा सगळा विषय संपवायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार व डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली मला नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये संघटनेची निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे.
त्या अनुषंगानं गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही 2 बैठका घेऊन आढावा बैठकाचा धडाका लावलेला आहे. आढावा बैठकीनं चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच या ठिकाणी मराठवाड्यात चांगलं यश मिळवू एवढी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. सर, जागा वाटप काही चर्चा झाली का? जागा वाटपाचा त्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे काम करू. येणाऱ्या जे काही इलेक्शन आहेत आणि स्वराज्य संस्थेच्या म्हणा तुम्ही पक्ष निरीक्षक आहात, कशा पद्धतीचं काम या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने काम करू. परंतु आमच्या मराठवाड्यातील या नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की आम्ही पूर्वी लढवलेल्या जागा आम्हाला मिळाव्यात. किमान 5 मतदारसंघामध्ये आम्हाला इथं जागा मिळाल्या तर आम्ही चांगलं यश मिळवू शकतो असा त्यांचा विश्वास आहे. त्या दृष्टिकोनात आम्ही वरिष्ठांना कळवू. निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जो निर्णय त्यांच्या त्या वरिष्ठ स्तरावर त्याचा आम्ही वाटचाल करू पुढे. या मतदारसंघाची जागा आहे सेनेला आहे म्हणून वारंवार इथल्या कार्यकर्ते हा, ही सेनेचीच जागा आहे. आता काही गोष्टीमध्ये पूर्वी मध्ये काहीतरी बदल इकडून तिकडे झाल्यामुळे काही समीकरणं बदलली होते. परंतु या जागेवरचा शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे.